नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी काळजी करते कारण मला तुमची काळजी आहे. हे वाक्य आपण स्वतः म्हणलंय, ऐकलंय अगदी लहानपणापासून. म्हणजे असं कोणीच नसेल की ज्यांनी कधीतरी या आयुष्यात हे वाक्य ऐकलं नसेल. पण ना एक गोष्टीचा जरा विचार करण्यासारखी आहे, की खरंच काळजी वाटणे म्हणजेच प्रेम करणे आहे का? किंवा कुणाची तरी चिंता वाटणे म्हणजेच आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतो असं आहे का? कारण का असं आहे, की आपण जेव्हा काळजी करतो, तेव्हा आपल्या भीतीचं ओझं आपण त्या व्यक्तीवर टाकतो आहे. बघा लहानपणापासून ना ही अगदी खूप आपली मनाची एक समजूत झालेली असते. म्हणजे जी आई खूप काळजी करते ना, सारखं चिंता करते, ती आई खूप प्रेमळ आहे. अगदी जोडीदाराच्या बाबतीत सुद्धा जे सारखं फोन करून आपली चौकशी करतात, आपल्याला सारखं वेगवेगळ्या गोष्टींची भीती दाखवतात, की असं झालं तर असं होईल, असं करू नको असं. तर तो चांगला जोडीदार आहे. मित्र वगैरे मित्र-मैत्रिणी पण ज्यांना आपली चिंता असते, काळजी असते, तेच चांगले मित्र-मैत्रिणी आहेत. तर मग असं आहे ना, की आपण भीतीला, काळजीला, चिंतेला एक लव्ह लँग्वेजमध्ये आपण ते लव्ह लँग्वेजचा एक व्हिडिओ केलाय बघा 5 प्रकारच्या असतात. त्यातली आपली ही कदाचित 6वी आपण एक भाषा केलेली आहे प्रेमाची, की ती म्हणजे चिंता किंवा काळजी करणे. पण खरंच ते करून काही फरक पडतो का? कारण तो केल्याचं आपल्याला हे वाटतं, की आपण प्रेम करतोय म्हणूनच काळजी करतोय ना. सो आपल्याला काहीतरी केल्यासारखं वाटतं. पण परिणामात काहीही बदल होत नाही. म्हणजे सकारात्मक तर काहीच बदल होत नाही. पण कधी-कधी ना ॲक्चुअली त्याचे नकारात्मक बदल होऊ शकतात. आता एक गोष्ट बघा, एक उदाहरण घेऊया, की एक एक मुलगी ना पहिल्यांदाच एकटीने प्रवास करून निघालेली होती. तर ती रेल्वेत वगैरे बसली आणि तिने आई-वडिलांना फोन करून सांगितलं, की "मी ठीक आहे, सुरू झाली माझी बसलेली आहे रेल्वेत" वगैरे असं. तर झालं माहिती तिने खुशाली कळवली. पण आता जर का आई दर अर्ध्या तासाने एकदा फोन करायला लागली, की "ठीक आहेस ना?" मग परत मध्ये थोड्या वेळाने परत एकदा मेसेज, मग एकदा WhatsApp, परत एकदा फोन, की "ठीक आहेस ना? सगळं ठीक चाललंय ना?" तर आता बघा त्या मुलीच्या मनात काय विचार येईल, की आईचा किंवा वडिलांचा माझ्यावर असा विश्वास नाही, की मी स्वतः प्रवास एकटी करू शकते, मी स्वतःला हँडल करू शकते, मी नीट सुखरूप कुठेतरी जाऊ शकते एकटी. तर म्हणजे ती आई आणि वडिलांनी नुसतं घरी काळजी करणं, आपलं काय जे इन्स्ट्रक्शन्स असतील ते दिल्यात ते ठीक आहे. पण असं जेव्हा सारखं तुम्ही अविश्वास दाखवता किंवा चिंता करता, की मला काळजी आहे तुझी म्हणून मी सारखं फोन करते आहे, तर त्या मुलीच्या मनात सारखं येतं, की म्हणजे मी एवढी माझ्यात एवढं सामर्थ्य नाहीये. सो आपण त्या व्यक्तीला खरं सांगा, की आपण त्या व्यक्तीला जास्त स्ट्राँग करतो आहे का दुबळं करतो आहे? कारण त्या व्यक्तीच्या मनात येतोय, की म्हणजे आई-वडिलांना तर माझी खात्रीच नाहीये, की मी हे एकटं करू शकते. सो आता प्रोत्साहन दिल्यासारखं विश्वास टाकल्यासारखं आहे का चिंता करणे म्हणजे ॲक्चुअली त्या व्यक्तीच्या मनात आपली भीती घालणं आहे. आता आणि ना एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला कदाचित आवडणार नाही. बऱ्याच वेळेला ना ही भीती कशी असते माहिती आहे का? ती अ, अ, एक वेगळं त्याचं एक रूप आहे आणि ते म्हणजे ती त्यांच्याबद्दल नसते, ती आपल्याबद्दल असते. तर कसं तर बघा, की असं आपलं म्हणजे भीती कशी असते ना, ह्यांना काय झालं तर काय होईल असं. पण तेव्हा विचार काय असतो माहिती आहे का? त्यांचं काही उद्या त्यांना काही झालं, त्यांचं काही बरं वाईट झालं, तर माझं कसं होईल? मी कसं आयुष्य जगेन? म्हणजे मग आता हे स्वार्थी असण्यासारखं आहे का सेल्फिश आहे? नाही. हे माणूस असण्याचं आहे. सो बऱ्याच वेळेला ती भीती हे अशा कारणासाठी सुद्धा असते, की मला सोडून गेले तर मग माझं कसं होईल? त्यांनी काहीतरी वेगळ्या दुसऱ्या गावाला गेले तर मग मी कसं जगेन? म्हणजे असं त्यांचे काही निर्णयांवरनं जी आपण आपल्या मनात ही भीती धरतो, की आणि म्हणून ती भीती आपण त्यांच्यावर प्रोजेक्ट करतो. आणि कधी-कधी ना ही भीती असते, की आपण असं वाटतं, की आपण चिंता करतोय, मनात करतोय. पण बघा ती शब्दातून दिसते, ती एनर्जी ऊर्जेतून दिसते, ती तुमच्या चेहऱ्यावरनं दिसते आणि त्याला सायकॉलॉजीमध्ये इमोशनल कंटेजन म्हणतात. तर ते म्हणजे व्हायरससारखं असतं, की एकाला लागलं की ते दुसऱ्याला पसरतं. सो तुम्ही नुसतं एक व्यक्ती घरात चिंता करत असली ना सारखं, तर हळू ती चिंताग्रस्त ती अख्खी फॅमिली होते. म्हणजे ते नकळत तुम्ही काय कोणाला चिंता अशी देत नाही ती सवय, पण ती आपोआप त्यांच्यापर्यंत पोहोचते. सो म्हणजे हे पण एक लक्षात घ्यायची गोष्ट असते, की आपल्याला वाटतं, की आपण चांगलं काम करतोय ना, आपल्याला प्रेम आहे, आपण काळजी करतोय. पण मग ती हळू-हळू ती नकारात्मकता इतरांपर्यंत पोहोचायला लागते. सो हे देखील आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि बघा, की आपण आपल्याकडे इतकी छान आध्यात्मिक परंपरा आपण म्हणतो, की संकल्प करतो ना, आपण काहीतरी ठरवतो असं. तर
जेव्हा आपण भीतीच्या ह्याच्यामध्ये चिंता करतो, हे नाही झालं तर, हे असंच झालं तर, हे चुकीचं झालं तर, काहीतरी अघटित घडलं तर, तर आपण ते त्यांच्यासाठी ना संकल्प केल्यासारखं आहे, त्यांच्यासारखी तशी प्रार्थना केल्यासारखं आहे. आणि हे आपल्याला लक्षात येत नाही, कारण आपला उद्देश अतिशय चांगला असतो, आपण प्रेमापोटीच सगळं करतोय. पण बघा, जे असं काळजी करणं असतं, ही भीती असते ना, ती भविष्याबद्दल असते, बरोबर आहे, की ह्यांचं पुढे जाऊन काय होईल, ह्यांचं नीट नोकरी झाली नाही, शिक्षण झालं नाही, नीट डिग्री मिळाली नाही, म्हणजे पैसाच नाही, कमी पडला, नीट जोडीदार असं काही जे काही असेल ते सगळं आपली ती भीती ही पुढच्या ह्याच्याबद्दल असते. पण प्रेम असतं ना, ते आत्ता असतं, प्रेझेंटमध्ये असतं. आणि अशा वेळेला ना प्रेममध्ये कसं असतं, की आपण त्यांना आधार देऊ शकतो, आपण त्यांची मदत करू शकतो, आपण त्यांना विचारू शकतो, की काय माझ्याकडनं काय मी यासाठी मदत करू शकणार आहे का? काही माझी कुठे माझा काही उपयोग होऊ शकतो का? असं जेव्हा आपण विचारतो ते प्रेम आहे. आणि हे जे आपण आहे, की नाही हे चुकीचं होईल, तू काळजी घे, तू हे लक्षच दे, हे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी भीतीपोटी असतात. आणि त्यांचा म्हणजे वाटत असलं, की आपण खूप काहीतरी काम करतोय, पण त्याचा तसा खरंच काहीही त्या दुसऱ्याच्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये फरक पडत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना, की आपल्या या भीतीचं ओझं आपण त्या व्यक्तीच्या अंगावर टाकतो. तर बघा, एखाद्या व्यक्तीचं बिझनेसचं काहीतरी असेल आणि आपण सारखा विचार केला, की नाही उद्या बुडला तर काय, बुडला तर काय? तर हे जे आपल्या भीतीचं ओझं आहे ना, तो जो खरंच काम करत असतो, बिझनेस करायचा प्रयत्न करत असतो, त्या व्यक्तीच्या मनावर सारखं येणार ना, हे दडपण येणार, की ह्यांची भीती, ह्यांनी असं आधीच सांगितलं होतं, खरंच झालं तर काय होईल? सो त्यांची सकारात्मकता पण आपण आपल्या भीतीने घालवतो बऱ्याच वेळेला. आणि कधी-कधी ना ही भीती आपली अशी असते ना, की आपल्या काही अनुभवातनं ती आलेली असते. तर आपल्याला एखाद्या बिझनेसमध्ये एखाद्या व्यक्तीला नुकसान झालं, तर त्याला असं वाटतं, की नाही बिझनेसमध्ये नुकसान होतं, उगीच या फंदात पडू नये, आपल्या मुलांनी पडू नये, कोणी पडू नये वगैरे असं. पण त्या व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, त्या व्यक्तीचा बिझनेस वेगळा असू शकतो, त्याची तयारी वेगळी असू शकते. सो हे आपण जेव्हा आपली भीती त्या व्यक्तीवर सारखं चिंता म्हणून हे करायला लागतो, तेव्हा ॲक्च्युली त्या व्यक्तीने जो काही विचार केलेला आहे, त्यासाठी तयारी केलेली आहे, त्या सगळ्यामध्ये आपण आपली ती नकारात्मकता घालतो आहे. आणि ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. तर आता हे बघा, आई एखादीने सारखं नुसती काळजी केली, की मग कसं होणार माझ्या मुलाचं, नोकऱ्याच नाही आहेत हल्ली, इकॉनॉमी काही असेल असं. पण दुसरी एक आई असली, की ती म्हणेल, की नाही परिस्थिती कायम बदलत असते. सगळ्यांच्या बाबतीत हे होतं. आणि मी माझ्या मुलाकडे ते स्किल्स आहेत, मी त्याला व्यवस्थित वाढवलेलं आहे, चांगले संस्कार दिलेले आहेत. तर बदललेल्या परिस्थितीशी ती डील करायला त्याच्याकडे स्किल्स आहेत. असा आहे, 2 आया, काळजी तीच आहे, पण नुसतं चिंता करून काहीच होणार नाहीये. असा जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि दाखवतो त्या व्यक्तीवर विश्वास, तर त्या विश्वासाचा त्या व्यक्तीला देखील फायदा होतो. आणि मग आपण विचारलं, की मी सपोर्ट करण्यासाठी काय करू शकते? मी कुठल्या प्रकारे मदत करू शकते? तर हा खरा प्रेमाचा उपयोग आहे. ना की सारखं बुडलं तर काय, बिघडलं तर काय, असा सारखं त्या व्यक्तीबद्दल विचार करणे. आणि आपण इतके चॅनलवर प्रयोग केलेले आहेत, की विचारांना किती ताकद असते आणि ते ब्रह्मांडात आपण सगळेजण जोडलेलो आहात. सो असं वाटलं, की मी माझ्या घरात बसून काळजी करते, त्यांना काय कळणार आहे? तसं नाहीये, ते त्यांना कळतं. म्हणजे तुम्ही काळजी करताय असं नाही, पण ते एनर्जीच्या रूपाने त्यांच्या लक्षात येतं, त्यांना जाणवतं ते. सो म्हणून हे जास्त अजून हे करायला पाहिजे. नेव्हिल गॉडर्ड तर ह्याबाबत नेहमी सांगतात, की आपण म्हणतो, की आपल्याला एक प्रेम आहे आपलं कुणाची, म्हणून आपण काळजी करतोय. सो मग आता कोणाला जॉब नाही आहे, कोणाची पैशाची चणचण आहे, तब्येतीची काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे, आणि आपण सारखं हा विचार हे करत असलो, की कसं होणार, बरे होणार आहेत का नाही, किती दिवस असा जो सततचा आपला काळजी, विचार, चिंता असते, त्या माणसाच्या त्या नकारात्मक रूपावर आपण अजून एनर्जी, आपण ऊर्जा देतो आहे. तर ह्याच्याच ऐवजी ती व्यक्ती स्वस्थ झाली आहे, त्याचं बरं झालं आहे, चांगलं चाललेलं आहे, नवीन जॉब मिळालेला आहे, ती व्यक्ती आनंदी आहे, असं जेव्हा आपण त्या व्यक्तीला बघतो, ज्या व्यक्तीला असं व्हिज्युअलाइज करतो, ती भावना मनात आणतो, तर त्या व्यक्तीच्या त्या रूपाला आपण एनर्जी देतोय. आणि जे आपल्याला मॅनिफेस्ट त्यांच्यासाठी करायचं आहे, ते त्यांना लवकर मिळेल, जर आपण
असा विचार केला तर. सो म्हणून हे म्हणजे चिंता तर मी करते, पण त्याचा दुसऱ्यावर खूप परिणाम होतो हे आपल्या लक्षात येत नाही. आणि प्रेम म्हणजे चिंता नाही. सो आता इतकी वर्ष जर आपण असे या समजुतीत असलो तर आता ही बदलायची वेळ आहे. आणि खरं तर ना, जेव्हा आपण जागरूक होतो, अवेअर होतो, तेव्हाच आपल्याला हे कळतं, कारण सवयीनं आपण इतक्या गोष्टी इतके वर्ष करत आलेलो आहे. सो आता लेट देम मध्ये जो मेल रॉबिन्सचा व्हिडिओ आहे, तेव्हा बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की मग त्यांना असं कसं सोडून द्यायचं, आम्हाला काळजी आहे म्हणून तर आम्ही त्यांना सारखं सांगत असतो, म्हणून तर आम्ही चिंता करत. आता जे पहिलं वाक्य म्हणलं ना, मला काळजी आहे म्हणून मी काळजी करते, हे वाक्य खूप ऐकायला मिळालं. असं कसं लेट देम करायचं. तर त्याच्यासाठी आज हा एक व्हिडिओ केलेला आहे, कारण काळजी करणे हा एक जरी काही ॲक्टिव्हिटी किंवा ॲक्शन वाटत असली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. उलट झाला तर तो नकारात्मकच प्रभाव होतो दुसऱ्यावर. सो आता इतक्या दिवसांची सवय मोडायची कशी? जर आता पहिली स्टेप झाली की तुम्ही आता आज जागरूक झालो आपण की हे नाही आहे, हे बरोबर नाही आहे, हे लक्षात आलं की चिंता हे प्रेम नाही, हे पहिल्या लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट जी आपण करू शकतो ती म्हणजे की आपल्याला जेव्हा काळजी वाटते, चिंता वाटते, तेव्हा हे विचारायचं की हे त्यांच्या बाबतीत आहे का माझ्या बाबतीत आहे? की माझा काही पूर्वानुभवामुळे मला असं काळजी वाटते आहे का खरंच त्यांची काही चिंता करायची गरज आहे? कारण हा एक फरक आहे की, आणि हे पण नाही ना की त्यांना काहीतरी झाल्यावर माझं काय होईल ही चिंता आपल्याला जास्त आहे. सो हे ही बघणं महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट हे आहे की अशा वेळेला काय करायचं की खरं प्रेम कसं दाखवायचं हे बघायचं, चिंता नाही. तर मग त्यांना आपण मेसेज करा, त्यांच्याशी फोनवर बोला, त्यांना चांगल्या फीलिंग्स पाठवा, त्यांना मोटिवेशनल काहीतरी हे सांगा की मी तुझ्याबरोबर आहे, काही लागलं तर मी मदत करायला तयार आहे, मला सांग कधी काही प्रॉब्लेम आला तर. हे या सगळ्या गोष्टीचा जास्त उपयोग होतो. किंवा तू सक्षम आहेस हे करायला, असं आपण जेव्हा दुसऱ्याला प्रोत्साहन देतो तेव्हा त्या परिस्थितीशी काही म्हणजे सुधारण्याचा त्या व्यक्तीला पण बळ मिळतं. आणि चौथं हे आहे की आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती सारखं त्याचं काहीतरी वाईट होईल ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. मग कुणाचा तुमचा ब्रह्मांडावर असेल, देवावर असेल विश्वास, कुठेतरी एक विश्वास असायला पाहिजे की चांगलं होईल, जे काय त्या व्यक्तीसोबत होईल ते चांगलं होईल, किंवा ती व्यक्ती त्यातनं बाहेर येईल, त्या व्यक्तीकडे त्याच्याशी डील करायला स्किल्स आहे, ती व्यक्ती त्याच्यातनं सुखरूप बाहेर येईल, ते होणार नाही आपली मनाची हे आहे. हा आपल्याला एक विश्वास हळूहळू तो डेव्हलप करायला पाहिजे. सो म्हणून ते लेट देम थिअरीमध्ये एक मनात लोकांचे कमेंट्स किंवा हे बघून एक मनात हे आलं होतं की हे एक जो गोंधळ होतो मनात की चिंता आणि प्रेम एकच आहे, तर ते तसं नाही. आणि म्हणून त्यासाठी जरा जागरूकता असणं गरजेचे आहे. आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांची चिंता वाटून त्यांना त्यांच्याशी शेअर करू नका, प्रेम वाटून त्यांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.